मित्रांनो, कोकणात असं एक ठिकाण आहे जिथे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या खुणा आजही जिवंत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या देवभूमी कोकण या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामावेळी महाराजांनी जिथे स्वतः वडाचे रोपटे लावले त्या कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात आज आपण जाणार आहोत. मालवणच्या कांदळगावातलं हे रामेश्वर मंदिर म्हणजे शिवप्रेमींच्या श्रद्धेचं स्थान. असं म्हणतात की 1664 मध्ये जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा पश्चिमेकडचा तट वारंवार कोसळत होता. तेव्हा महाराजांना रामेश्वराने दृष्टांत दिला आणि महाराजांनी या शिवपिंडीवर घुमटी बांधली. त्याच वेळी त्यांनी या परिसरात स्वतःच्या हाताने वडाचं रोप लावलं, ज्याचा आज महाकाय वटवृक्ष झालाय. या स्थानाचा शोधही रंजक आहे. एका ब्राह्मणाची गाय रानात एका झुडपाखाली आपोआप दूध सोडायची. जेव्हा ती जागा स्वच्छ केली तेव्हा तिथे अखंड पाषाणातील ही तेजस्वी शिवपिंड सापडली. कांदळवनाने वेढलेले हे गाव म्हणून याला कांदळगाव हे नाव पडलं. मंदिराची रचना कोकणी स्थापत्य शैलीतील असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा भागात हे मंदिर विभागलंय. इथले दोन्ही सुवर्ण कळस करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते बसवण्यात आले आहेत. इथे दर 3 वर्षांनी होणारी डाळप स्वारी आणि रामेश्वराची सिंधुदुर्ग किल्ला स्वारी हा सोहळा पाहण्यासारखा असतो. इथे आल्यावर आपल्याला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते.